स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या आपल्या लाडक्या मालिकेत आजच्या भागात बघा. पल्लवी मोठ्या आईला विचारत असते, आदिती मॅमवर जो जीव घेणा हल्ला झाला होता तो तुम्ही केला होता. आता मात्र मोठ्या आईला काय बोलावं हे सुचत नाही. पल्लवी मात्र बोलतच राहते. पल्लवी म्हणते, तुम्ही दोघांनी गुंड पाठवून त्यांच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अहो, त्यांच्यावरती जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा त्या कोसळल्या होत्या. त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. त्यांना हॉस्पिटलमध्ये कितीतरी हाल सहन करावे लागले. हे सर्व तुमच्यामुळे. मोठी आई, हे मेसेजेस खरे आहेत का? नाही म्हटलं, तुमचं आदिती मॅडमशी पटत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर असा जीव घेणा हल्ला केला. मोठी आई लगेच म्हणते, वाटेल ते बोलू नकोस. यातलं काहीही खरं नाहीये. पल्लवी म्हणते, मी नाही काही बोलत आहे. त्या मेसेज मध्ये ते दिलंय ना ते विचारते मी तुम्हाला. नक्की काय घडलं होतं मोठी आई? मोठी आई मात्र गप्प बसतात. म्हणून पल्लवी मोठ्या काकांना विचार, खरंय का हो मोठे काका हे सर्व? मोठी आई म्हणते, हे सर्व मेसेजेस तूच पाठवलेत ना? मोठी आई स्वतःला त्रास करून घेऊ लागते. मग मोठे काका म्हणतात, सुपर्णा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे काम हिच्याशिवाय दुसरं कोणाचं असणार आहे? मग शांतनू मध्यस्थी करत म्हणतो, नाही मोठे काका, हे असं असूच शकत नाही. पल्लवी असं करणार नाही. आणि काय मिळणार आहे तिला असं करून? मोठी आई म्हणते, काय मिळणार आहे म्हणजे? तिचे वडील निर्दोष सुटतील शांतनू, तुझ्या लक्षात येत नाहीये. भले ते कायद्याच्या कचाट्यातून सुटले असतील, परंतु कायांचा ठप्पा मात्र लागून जाईल. पल्लवी म्हणते, हो, आणि त्याचंच तर जास्त वाईट वाटतंय मला. त्या सर्व प्रकरणाशी माझ्या बाबांचा काडी मात्र संबंध नाहीये. हे जर मला आधीच कळलं असतं ना, तर मी त्यांना अजिबात दुखवलं नसतं. वाटेल ते बोलले मी त्यांना. त्याचंच मला खूप वाईट वाटतंय. परंतु गुन्हेगार समोर असताना शिक्षा दुसरंच कोणाला तरी मिळाली याची खंत वाटते मला. मोठी आई दरडावून म्हणते, आम्ही गुन्हेगार नाही आहोत. तोंडाला येईल ते बोलू नकोस. मोठी आई लगेच शांतनूला म्हणते, शांतनू, तुला असं वाटतं की मी हे करू शकते? आम्ही असं करू शकतो? तुझी मोठी आई असं करू शकेल? मोठी आई प्रभाकरांना म्हणते, की भाऊजी, तुम्हाला असं वाटतं की हे मी केलं असेल म्हणून? प्रदीप भाऊजी, तुम्ही सांगा ना, केलाय का हा मी गुन्हा? मोठी आई रडत रडत सर्वांना विचारत असते. रडती कुठले, नाटक करत असते. मोठे काका म्हणतात, सुपर्णा शांत हो तू. सावर स्वतःला. हे फार मोठं कारस्थान आहे. आपली बदनामी करण्यासाठी उगच कोणतरी असं करतंय. मोठी आई लगेच म्हणते, अहो, दुसरं कशाला? ती आदितीच करत असेल. ती सोडून कोण करणार आहे? अहो, ती आदिती घरातली सर्व जबाबदारी धुडकावून छोट्याशा शांतनूला माझ्या ताब्यात देऊन निघून गेली. मोठी आई शांतनूला म्हणते, स्वतःच्या पोरासारखी माया केली रे तुझ्यावर शांतनू मी. तुला वाटतं का रे शांतनू, आम्ही निर्दयी आहोत? की आम्ही असं कृत्य करू शकू? तुला असं वाटतं का आम्ही असं कृत्य करू शकू? सांग ना, बोल ना. मग मोठे काका प्रभाकरकडे जातात. प्रभाकरला म्हणतात, प्रभाकर, तुला वाटतं का रे आम्ही तुझ्या बायकोचा जीव घेऊ म्हणून? असं काही कृत्य करू आम्ही? सांग, बोल तू तरी. तेव्हा प्रभाकर म्हणतात, पण दादा, हे मेसेजेस. आता मात्र मोठ्या आईला खूप भीती वाटते. ती घाबरलेली असते. तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. मोठी आई लगेच म्हणते, भाऊजी, तुम्हाला आपल्या माणसांवर विश्वास नाही आहेत का? शत्रूंनी केलेल्या मेसेजवरती तुमचा विश्वास आहे आणि आमच्यावर नाही? पल्लवी म्हणते, असू शकतं की. शत्रूंनी जरी मेसेज केला असला तरी त्यावरती तुमच्या नावाचा उल्लेख आहे. नाही म्हणजे तुमची काळजी वाटते म्हणून बोलते हा मी. मग मोठी आई म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं विवाहवारी गीता, मी सांगा, तुम्हाला वाटतं का मी हे केलं असेल म्हणून? मी या कुटुंबासाठी किती कष्ट केलेत माहिती आहे ना तुम्हाला? मोठी आई शांतनूला म्हणते, अरे शांतनू, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मग मोठे काका पण विचारतात, अरे शांतनू, तुझा तरी विश्वास आहे ना रे आमच्यावर? अरे, आम्ही खरंच काही केलं नाहीये रे. त्यानंतर मोठे काका छातीत कळ येण्याचं नाटक करतात. मोठे काका व आई दोघेही नाटक करत असतात. प्रदीप म्हणतो, थांबा, मी डॉक्टरांना फोन करतो. मग मोठी आई म्हणते, काही वाटेल ते कर शांतनू, पण हे मेसेजेस कोणी गेले ना याचा काही सोक्ष मोक्ष लाव रे बाबा. या असे खोटे नाटे आरोप, या वयात हे आरोप सहन करायचं वय नाही रे बाबा. आणि सर्व जगाला माहिती आहे रे की हा गुन्हा पल्लवीच्या बाबांनीच केलाय. आमचा याच्याशी काहीही संबंध नाहीये यात. तरी आमच्यावर असे खोटे नाटे आरोप होत आहेत.
आणि त्यातच प्रदीप तिथे येतो आणि तो म्हणतो की बाबांना आराम करायला सांगितलाय. तोवरती डॉक्टर येत आहे आणि आजारपणाचं नाटकं करून मोठे काका तिथून निसटून जातात. मग मोठी आई पल्लवीला म्हणते, बघितलं ना काय वातावरण झालंय घराचं. अगं तुझ्या वडिलांनी गुन्हा कबूल केलाय पोलिसांसमोर, मग आता हे नाटकं करण्याची काय गरज आहे. मग पल्लवी म्हणते, मोठी आई मी गुन्हेगारांचा शोध तर लावणारच आहे, पण मात्र एक नक्की, कुठल्याही परिस्थितीत खऱ्या गुन्हेगारांची आता सुटका नाही. मग मोठी आई शांतनूकडे जाते, पुन्हा रडण्याचं नाटक सुरू करते. अरे शांतनू, हे सर्व ती आदिती करतीये रे. अरे ती आदिती जेव्हापासून आलीये तेव्हापासून या घराण्याला नजर लागलीये रे. कुठल्या नशिबाने ती आली काय माहित. आणि असं म्हणून मोठी आई रडायला सुरुवात करते. शांतनू म्हणतो, मोठी आई तू शांत हो बरं. तुला शांत हो म्हटलं ना. मोठी आई मात्र रडण्याचं नाटक सुरूच ठेवते. मग पल्लवी मनातच म्हणते, आज तुम्हाला हा पहिला धक्का बसलाय म्हणून तुम्ही असं फडफड करताय. आता लवकरच तुमचं साम्राज्य हे उद्ध्वस्त होणार आहे. मोठी आई आदिती मॅमला त्यांच्या हक्काचा हिस्सा कसा तुमच्या नाकावर टिचून मिळवून देते ते तुम्ही बघाच. इकडे मोठ्या काकांना तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात बीपी वाढलेला आहे, कदाचित ट्रेसमुळे होऊ शकतं. कोणताही विचार करू नका, ताण घेऊ नका. मोठी आई म्हणते त्यांना लवकरात लवकर बरं होईल अशा गोळ्या द्या. मग डॉक्टर म्हणतात हो हो मी देतो. डॉक्टर म्हणतात की असा कुठलाही विषय काढू नका ज्याने त्यांना त्रास होईल आणि त्यांचा ताण वाढेल. आता मात्र पल्लवीला आश्चर्य वाटतं. ती डॉक्टरांकडे बघत असते. डॉक्टर तिथून निघून जातात. मग लगेच मोठी आई म्हणते, अरे बघितलं ना रे शांतनू, म्हणूनच मी सर्वांची काळजी घेत असते. हे असं होतं. पण ते काही लोकांना पटतच नाही. असले खोटे नाटे आरोप करण्यापेक्षा देवाने आम्हाला वरतीच का बोलवलं नाही. रडत रडत मोठ्या आईचं नाटक सुरू असतं. मग मोठे काका म्हणतात, सुपर्णा तू शांत हो ग. मोठी आई म्हणते, कशी होऊ शांत. बघितलंत ना, हा सर्वांनाच होतोय त्रास आपल्याला. कशी शांत राहू मी. मोठे काका म्हणतात, साधे सुधे नाही ग, मोठे खुनाचे आरोप करताय आपल्यात. विचार देखील करवत नाही. आणि विचार करायचा नाही म्हटलं तरी विचार येतातच ना. प्रभाकर, अरे तुझ्या बायकोचा जीव घेऊ शकतो का रे. असं काही केलं नाही रे बाबा आम्ही. प्रभाकर म्हणतात, अहो तुम्ही आता कसलाही विचार करू नका. काय विचार करताय तुम्ही. हा आता तुम्ही काळजी घ्या, तुम्ही आराम करा. मोठी आई लगेच, भाऊजी तुम्हाला पटतंय हे, सर्वांना नाही पटत ना. तनू म्हणतो, मोठी आई आता प्लीज हा विषय बंद करा आता. मोठे काकांना आराम करू देत. प्रभाकर म्हणतात, हो आता ठीक आहे, आपण सर्वजण बाहेर जाऊया. मग आता तिथे प्रदीप थांबतात आणि मोठे काकांचं त्यांचं बोलणं सुरू होतं. प्रदीप म्हणतो, हो हे स्क्रीनशॉट, इतके मेसेजेस, हे आलं कुठून, कोणी दिले इतके पुरावे, ही हिंमत झाली एवढी. हे म्हणते हा सर्व पल्लवीचा डाव आहे, हिचाच हात आहे. मोठे काका म्हणतात, नाही यात तावडेचा हात. इतक्या मोठ्या धमक्या कोणी दिल्याच नसत्या. त्याच्याकडे कुठले कुठले पुरावे आहेत हे आपल्याला बघावंच लागेल. प्रदीप तू जा त्या तावडेचं नरड धर आणि त्याला विचार चांगलं, आणि नाही बोलला तर चांगलं ठेचून काढ त्याला. प्रदीप लगेच निघायला लागतो. मोठे काका म्हणतात, लगेच कुठे निघालाय. अरे एकच चावी आहे, तुला माहिती नाही का ही चावी माझ्याकडे आहे, ही घेऊन जा. मग ती मोठी चावी ते प्रदीपला देतात. मग त्या किचनमध्ये सर्वजण काम करत असतात. पल्लवी मात्र तिच्या विचारात असते. तिथे बोलत असतात. विभावरी म्हणते, किती विचित्र घडलं हे सर्व. पल्लवी मनात म्हणते, खरंच सॉरी, मला असं कुणाला त्रास देण्याची इच्छा नव्हती. माझा नाविलाज आहे. कल्पना देखील करू शकत नाही अशा गोष्टी घडल्यात. सर्वांच्या भल्यासाठी ते सर्वांसमोर आणणं हे गरजेचंच आहे. विभावरी इकडे म्हणत असते की मोठ्या काकांना खूपच त्रास झाला आहे, ते खूप दुखावले गेले असतील. खरं तर त्यांनी इतका मोठा गंभीर गुन्हा केलाय असं नाही वाटत मला. त्यावर मेघना म्हणते, त्या मेसेजमध्ये मोठ्या आईच्या सांगण्यावरून हा गुन्हा केलाय असं लिहिलं होतं. मोठ्या आई शिस्तीच्या आहेत, रागीट आहेत, पण त्या अशा कुणाच्या जीवावर उठतील असं मला वाटत नाही. पल्लवी ते सर्व ऐकत असते. मेघना म्हणते, पल्लवी अगं तुला काय वाटतं.
हा गुन्हा मोठ्या आई आणि मोठ्या काकांनी केला असेल? मी मात्र विचारत असते. मग विभावरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "काय ग पल्लवी, तुला या सर्व प्रकाराबाबत काय वाटतं? त्या दोघांनी हा गंभीर गुन्हा केला असेल, तुला काय वाटतं?" पल्लवी म्हणते, "खरं रूप समजायला जरा वेळ लागतो. आपल्याला दिसतं सर्व तसं नसतं. प्रत्येक व्यक्तीचे 2 रूपं असतात. आपल्यासमोर जे रूप असतं त्याला आपण खरं मानत असतो. पण मी हे सर्व असंच म्हणत आहे. मोठे काका व मोठ्या आईबद्दल काहीच नाही. मला त्यांच्याबद्दल नाही वाटत ते असा गुन्हा करू शकतील म्हणून. पण मात्र काही कोडी सुटायला वेळ लागतो." विभावरी काकू तिथून निघून जातात. पल्लवी मनातच विचार करत असते, "मी ही कोडी सोडवणारच. शत्रूचा किल्ला पक्का आहे. पण मी मात्र धडका मारत राहील. कधी ना कधी एखादा बुरुज मात्र ढासाळेलच." पल्लवी तिथल्या कामावरून हॉलमध्ये जाते. तिथे शंतनू व प्रभाकर बोलत असतात. शंतनू खूप चिडलेला असतो. शंतनूसारखं ती बाई असं अदितीला उल्लेखून हाक मारत असतो. त्यावर प्रभाकर चिडून बोलतात, "काय रे, ती बाई काय लावलंय? तुला एकेरी नाव घ्यायचं असेल तर घेऊ नको." शंतनू म्हणतो, "सॉरी बाबा. पण बाबा, पण माझ्या सख्ख्या आईने मला टाकून गेल्यानंतर ज्या आईने मला सांभाळलं तीच माझी खरी आई आहे. तिच्यावर कोणी जबरदस्ती केली नव्हती मला सांभाळण्याची. तरी देखील तिने मला स्वतःच्या पोटच्या पोराइतकं जीव लावलं, जपलं, मला मोठं केलं. आज जे काही आहे मी ते तिच्यामुळे आहे." तितक्यातच पल्लवी तिथे येते व त्यांना म्हणते, की "चला, मी सर्वांना जेवायला बोलवते, तुम्ही देखील चला." शंतनू म्हणतो, "जेवण्याची इच्छा नाही." त्यावरती शंतनू म्हणतो, की "मला जेवायचं नाही आहे." पल्लवी म्हणते, "असं थोडी चालेल. बाप्पा आलेत घरामध्ये. तुम्हाला जेवावंच लागेल." तर बाप्पाला आवडेल का असं काही केलं तर? तर त्या शंतनू म्हणतो, "घरात काय घडलं माहिती आहे ना? कसा आणणार उत्साह?" त्यावर आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिका कशी वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.